लालबागच्या राजांना पाठीमागे मराठा समाजाने एवढा चांगला सहयोग केला होता की त्यांनी आमचे बांधव इथं बरोबर आहेत जे त्यांनी राजाला एक गमजा घातलं होतं. त्या गमजावर छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा होती. आम्ही एवढं संयमाने घेऊन त्या मंडळाला एवढं सहकार्य केलं आणि अन्नदानासारखं कुठलं दान मोठं नाही आहे. आमच्या समाजाचे जे बांधव तिथं अन्नछत्र चाललं होतं तर जाणीवपूर्वक छत्र बंद ठेवलं का तर तिथं आमिषा येणार होते म्हणून. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात ज्या औरंगजेब आणि कुतुबशाह होते त्यातले विचारधारेचे काही लोक तिथे येतात आणि मराठा मावळ्यांना तिथं तुमच्याकडे जेवायला मागत नव्हते. आज मराठाचा बांधव म्हणून एक समाजाचा सेवक म्हणून तुम्हाला विनंती करतो, लालबागच्या राजाचे जेवढे मंडळ आहेत किंवा मंडळातले काही लोकांनी जाणीवपूर्वक या गोष्टी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मराठा समाजाची दानत एवढी मोठी आहे. आज त्यांना मी आव्हान करतो की मराठा समाजाच्या त्या ठिकाणी एवढं जेवण, एवढं सगळं ज्याला बोलतो पाणी, अन्न, एवढं जेवण एवढं उपलब्ध आहे. त्या लोकांनी इकडे येऊन जेवावण बघावं की मराठा समाजाच्या कुठल्या गोष्टीला आज कमी पडत नाही. ह्युमन टेंडन्सी मानवतेपेक्षा आयुष्यामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट कुठली नसती. जाणीवपूर्वक मराठा समाजाला रसद, जसं इतिहासामध्ये आत्तापर्यंत आपण पानिपत का हरलो त्याला एकच कारण होतं, आपल्याला अन्नाची पाण्याची पुरवठा झाली नाही. हीच विचारधारा देवेंद्र फडणवीस जर तुम्ही करण्याचा प्रयत्न करत असेल तर म्हटलं जातं मराठा परिस्थिती जेवढी बिकट मराठा तेवढा तिखट. जाणीवपूर्वक जर मराठा समाजाला तुम्ही जर आणि कोर्टालाही चुकीच्या गाईडलाईन देऊन जर मिसप्लेस करून मराठा समाजाला जर कायद्याच्या चौकटीमध्ये कायद्याचा मान सन्मान करतो, कोर्टाचा मान सन्मान करतो, जाणीवपूर्वक मराठा समाजाला जर तुम्ही टार्गेट करण्याचा प्रयत्न केला तर मराठा समाजाच्या प्रलंबित मागणे जोपर्यंत घेत नाही तोपर्यंत मुंबईतून 8 करोडातला समाज इथून जाणार नाही.